असं मास्तर शिकवतात गणितातील कंचे भागू बेव, मास्तर शिकवतात गणितातील कंचे भागू बेव, सारेच जुळवतात मग आकड्याला आकडे. कुणी वर्गली मटक्याचे, कुणी देशी विदेशीचे, कुणी आठाण्याच्या भिकेचे, कुणी ठेवतात बिछाण्यात लाखो रुपयांचे ढीग, कुणी लावतो घासलेटसाठी 100 फुटांची रीग, कुणी कुणी खातात जगतात वेशी पल्याड गणित. मास्तर शिकवतात, मास्तर शिकवतात जगाचा भूगोल, चीनची, पाकिस्तानची, अरबस्तानाची, बांगलादेशाची, भारताची सीमारेषा आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रश्नार्थक चिन्ह. ज्यूवरील अन्याय, रशियाची क्रांती आणि रुजवतात गावागावातील सीमारेषा, चौका चौकातील मूर्ती विटंबना, एक गाव एक गणपतीची चळवळ आणि भरवतात कुंभमेळा, मैत्री प्रेम बंधुभावाचा कंसात रक्ताच्या थारोळ्यात. धर्मात जात, जातीत पोटजात, पोटजातीत गट, गटात नागरिक, नागरिक शास्त्र, शेवटी शेण खात. बढिया सर. मास्तर शिकवतात नाळ तुटलेली मातृभाषा, मास्तर शिकवतात नाळ तुटलेली मातृभाषा, ओढ नसलेले गाव, कवितेचे संशयास्पद संदर्भ, इंग्रज आडलेली मराठी, लालित्यहीन ललित लेख, प्रवास वर्णने, कथा, आम्ही मांडतो बाजारात मराठीच्या व्यथा. देश करत असतो आर्थिक महासत्तेच्या भाकड चर्चा, देश करत असतो आर्थिक महासत्तेच्या भाकड चर्चा. विद्यार्थी निवडत असतात खिचडीतल्या अळ्या, मेळघाटात फोटो होतात भाकरी सारखे चपाट, तरी घंटा वाजत असते, शाळा घोरत असतात, व्यवस्था म्हणते मौन पाळा, कारण आता देशात झाला काळा, देशात झाला काळा. धन्यवाद. सुंदर, छान. यानंतर नागपूरच्या कवयित्री आहेत डॉक्टर मधुमती वानखेडे. त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. त्या असं म्हणतात की असा एक आकाश कंदील आमच्या हातून घडावा, असा एक आकाश कंदील आमच्या हातून घडावा, ज्याने सारा अंधार उजळून टाकावा. त्या मनवेदी कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. स्वप्नवेल चारोळी संग्रह प्रकाशित आहे. आणि मिटलेल्या पापण्यात हा आगामी काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित होऊ घातलेला आहे. त्यांना मुकुंदराज काव्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आदरणीय मंच आणि चंद्रपूरचे सर्व काव्यरसिक मित्रमैत्रिणींनो, कवितेपूर्वी चारोळी. मरणाच्या द्वारात असूनही जगण्याची इच्छा होती, मरणाच्या द्वारात